नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आजचा जो काही आपण टॉपिक घेतलाय तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. सेन्सस 2011 म्हणजेच काय, जनगणना 2011. कुठल्याही एक्झामची तयारी करा, 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जात आहे. टोटल या ठिकाणी 50 पेक्षा जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बिलकुल टाइमपास नका करू, वही पेन घेऊन लगेच बसा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, भारतामध्ये पहिली आर्थिक जनगणना कधी झाली होती? इकॉनॉमिक सेन्सस म्हणता येईल. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1977 म्हणजेच 1977 मध्ये भारतामध्ये पहिली आर्थिक जनगणना झाली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये पहिली पूर्ण जनगणना कधी झाली? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1881 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिली कंप्लीट सेन्सस या ठिकाणी झालेला आहे. पूर्ण जनगणना या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. इंग्रजांच्या अंमलाखाली 17 फेब्रुवारी 1881 मध्ये ही पार पडलेली होती. पुढचा पॉइंट किंवा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारताची 15वी जनगणना कधी झाली आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2011ची जी काही जनगणना झाली होती ती 15व्या क्रमांकाची जनगणना आहे. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. किंवा तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकेल, शेवटची जनगणना कधी झाली होती? तर ती झाली होती 2011ला आणि ती 15व्या क्रमांकाची जनगणना होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना घेण्यात येत असते? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी जनगणना घेण्यात येत असते. गृह मंत्रालय, होम मिनिस्ट्री म्हणता येईल. लगेच कमेंट करून सांगा या ठिकाणी केंद्रीय गृह मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत, मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, जनगणना प्रत्येकी किती वर्षानंतर घेण्यात येत असते? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, प्रत्येकी 10 वर्षानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जनगणना घेण्यात येत असते. या ठिकाणी तुम्ही म्हणताल की सर 2011 मध्ये तर 15वी जनगणना झाली होती, मग त्याच्यानंतर 10 वर्षानंतर 2021 मध्ये व्हायला पाहिजे, ती तर झाली नाही. म्हणजे ती कितवी जनगणना होती? तर 16व्या क्रमांकाची जनगणना होती, जी की 2021 मध्ये होणार होती. परंतु काय झालं, ड्यू टू कोविड पॅन्डेमिक म्हणजेच कोविड-19 महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजेच काय करण्यात आली आहे, एक्सटेंड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, स्टार मार्क करून ठेवा. भारतीय प्रजासत्ताकाची पहिली जनगणना केव्हा झालेली आहे? म्हणजे आपला प्यारा भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली जनगणना केव्हा झाली? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1951 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली जनगणना झाली आफ्टर इंडिपेंडन्स ऑफ आवर कंट्री. ठीक आहे, या ठिकाणी पहिली जनगणना झाली स्वातंत्र्यानंतर 1951 ला, दुसरी झाली 1961 ला, तिसरी झाली 1971 ला, चौथी झाली 1981 ला, 5वी झाली 1991 ला, 6वी झाली 2001 ला आणि 7वी झाली 2011 ला. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, भारताची जनगणना खालीलपैकी कोणकोणत्या विषयावरती असते किंवा कोणत्या विषयावर कव्हर करते आपली भारताची जनगणना? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक ए, बी आणि सी हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. कोणकोणते आहेत? लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफिक्स, स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन आणि साक्षरता म्हणजेच लिटरसी. या 3 पैलूवरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताची जनगणना होत असते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, CM चंद्रमौली हे टिंबटिंबच्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2011च्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल, 2011ची जी काही भारतीय जनगणना झाली होती त्याच्यामध्ये जनगणना आयुक्त कोण होते? तर त्यांचं नाव आहे CM चंद्रमौली. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. याच्या पुढचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 9वा काय म्हणतो, जगातील पहिली जनगणना कोणत्या देशामध्ये करण्यात आली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वीडन या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1749 ला या ठिकाणी जगातील पहिली जनगणना करण्यात आली होती.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10वा, पहिली दशकीय जनगणना केव्हा करण्यात आलेली होती? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1890 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली दशकीय जनगणना USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11वा, जनगणना 2011 नुसार कोणत्या भारतीय राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जनगणना 2011 नुसार या राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा, जनगणना 2011 स्वतंत्र भारताची कितवी जनगणना होती? तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपण मगाच पाहिलं 7व्या क्रमांकाची जनगणना होती स्वतंत्र भारतानंतरची, बरोबर. आणि जर तुम्हाला असं विचारलं 1872 पासून कितवी जनगणना आहे 2011ची, तर 15व्या क्रमांकाची. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा, स्टार मार्क करून ठेवा. भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? म्हणजेच फादर ऑफ इंडियन सेन्सस. तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हेनरी वॉल्टर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा, जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ठाणे हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा, 2011च्या जनगणनेमध्ये काय वेगळे होते? म्हणजे डिफरंट काय होतं बाकीच्या जनगणनेला जर तुलना केली तर? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पहिल्यांदाच 2011च्या जनगणनेमध्ये जे काय ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे त्यांची या ठिकाणी लोकसंख्या मोजण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वात मोठा भाग कोठे काम करतो? तर ॲग्रिकल्चरल सेक्टर म्हणजेच काय? पर्याय क्रमांक बी, कृषी क्षेत्रामध्ये आपला भारतातील सर्वात जास्त भाग या ठिकाणी काम करतो म्हणजे सगळ्यात जास्त वर्कफोर्स. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वोच्च लोकसंख्येची घनता आहे? तर पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जवळपास विद्यार्थी मित्रांनो 1102 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर या ठिकाणी राहतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी फक्त 17 व्यक्ती राहतात प्रति चौरस किलोमीटरच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20वा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील जास्तीत जास्त SC लोकसंख्या राहते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं टोटल भारताच्या लोकसंख्येला जर कंपेअर केलं तर टोटल भारतातील 16.6% अनुसूचित जातीची लोकसंख्या या ठिकाणी राहते आणि फक्त उत्तर प्रदेश राज्याला कंपेअर केलं तर उत्तर प्रदेश राज्याच्या टोटल लोकसंख्येपैकी 20.69 लोक अनुसूचित जाती जमातीचे आहेत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॅक्ट सांगत आहे, इम्पॉर्टंट मुद्दे सांगत आहे जे की 100, 200, 300% एक्झामला विचारले जाणार. पहा काळजीपूर्वक ऐका, व्यवस्थितपणे लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होतं? तर घोषवाक्य होतं आवर सेन्सस आवर फ्युचर. मराठीमध्ये म्हणता येईल आमची जनगणना आमचे भविष्य. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट लिहून घ्या, 2011च्या भारतीय जनगणनेचा शुभंकर मॉस्कोट काय होता? तर एक महिला प्रगणक हे या ठिकाणी मॉस्कोट होतं भारतीय जनगणनेच्या 2011च्या. ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे? तर बिहार. त्याच्यानंतर कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे? तर अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर नवी दिल्ली. आणि कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप. ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या, महत्त्वाचे पॉइंट आहेत सर्व. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? तर सिक्कीम. पुढचा पॉइंट लिहून घ्या, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणतं आहे? केरळ. आणि सर्वाधिक कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणतं आहे? तर हरियाणा.
पुढचा पॉइंट लिहून घ्या, सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणतं आहे तर केरळ, आणि सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणतं आहे तर बिहार आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या, भारताची जनगणना 2011 2 टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना करण्यात आली होती एप्रिल 2010 ते सप्टेंबर 2010च्या अंतर्गत, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकांची जनगणना करण्यात आली होती 9 ते 28 फेब्रुवारी 2011च्या अंतर्गत. पुढचा पॉइंट लिहून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे, सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य कोणतं आहे, रुरल पॉप्युलेशन असलेले राज्य तर उत्तर प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान, आणि आपलं महाराष्ट्र राज्य आहे तिसऱ्या क्रमांकावरती. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य तर उत्तर प्रदेश, आणि महाराष्ट्र आहे दुसऱ्या ठिकाणी. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर टक्केवारीमध्ये किती आहे तर 74.4% आहे. त्याच्यामध्ये पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे तर 82.14%, आणि महिलांमधील साक्षरता दर किती आहे 65.46%. पुढचा पॉइंट, केरळने 93.91 साक्षरता दरासह अव्वल स्थान कायम या ठिकाणी राखलेला आहे, आणि 63.8 साक्षरता दरासह बिहार एकूण क्रमवारीमध्ये शेवटच्या स्थानावरती आहे. पुढचा पॉइंट, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे तर सरचिप नावाचा जिल्हा आहे मिझोरम राज्यामध्ये. आणि जर तुम्हाला असं विचारलं 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे तर अलीराजपूर आहे, MP मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. हे झालं राज्यांबद्दल किंवा डिस्ट्रिक्ट बद्दल. तुम्हाला जर असं विचारलं सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप आहे, साक्षरता दर आहे 92.28%, आणि सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे दादरा आणि नगर हवेली 76.24% एवढा या ठिकाणी साक्षरता दर आहे. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह कोणता आहे तर भील कम्युनिटी. ठीक आहे. पुढचा पॉइंट, भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा कोणती आहे तर हिंदी सर्वाधिक बोलली जाते, आणि भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी दुसरी भाषा कोणती आहे तर बंगाली. पुढचा पॉइंट, भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे तर 17.5%. आणि पुढचा पॉइंट, भारताची लोकसंख्या 2001 ते 2011 या काळापर्यंत किती वाढली आहे तर 18.18 कोटीने वाढलेली आहे. शेवटचे 3 पॉइंट, कोणत्या राज्याची लोकसंख्येची वाढ नकारात्मक आहे असं विचारलं तर नागालँड -0.58 एवढी आहे, आणि कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर मेघालय राज्यामध्ये, आणि कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे तर केरळ राज्यामध्ये. हे 50 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. मी अशी आशा बाळगतो की तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितपणे ऐकले असतील, लिहून घेतले असतील. याच्या बाहेर बिलकुल प्रश्न विचारला जाणार नाही. कुठलाही क्वेश्चन पेपर तुम्ही उघडून पहा. या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा. जे पण विद्यार्थी शहरांमध्ये येऊन राहू शकत नाहीत, मोठे मोठे पेड कोर्सेस घेऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ हे चॅनल YouTube टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद.